या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। नाशिक ते पुणे हा प्रवास सुकर व्हावा यासाठी सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहत ते गुरेवाडी फाटापर्यंत बाह्यवळण रस्त्याची निर्मिती झाली। त्यात ठिकठिकाणी उपरस्त्यांची निर्मिती झाली। त्यातीलच सरदवाडी येथील उपरस्त्यावर वाहने पुलाखालून ये जा करण्यासाठी पुलाजवळ मोठमोठे आरसे लावण्यात आले। मात्र ते आरसे काहींनी काढून नेल्याने वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे। नाशिक पुणे महामार्गावर ठिकठिकाणी उपरस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे। त्यात सरदवाडी, घोटी रस्ता, डुबेर, मणेगाव या गावांना जाण्यासाठी उपरस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे। त्यासाठी पूल बांधण्यात आले आहे। पुलाखालून ये जा करण्यासाठी महामार्गावरून संबंधित गावाकडे जाण्यासाठी प्रवास व्यवस्थित व्हावा यासाठी दोन्ही बाजूने मोठमोठाले आरसे लावण्यात येत असतात। त्या आरशांमुळे कुठले वाहन वेगाने येत आहे, कुणाला कोणीकडे वळण घ्यायचे आहे ते कळत होते। मात्र काही समाजकंटकांनी सरदवाडी पुलाखालील दोन्ही आरसे फोडले अथवा काढून घेतल्याने येथील शेतकऱ्यांना व वाहनधारकांना अपघाताचा सामना करावा लागत असल्याची तक्रार करण्यात येत आहे। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह तुषार काळे। पुलाखाली जे आरसे आहे ना ते एकदम महत्त्वाचे होते। ते आरसे पाहिजेतच, कारण गाडी चालवताना आहे ना इकडून कोणी येतं तिकडून कोणी येतं आहे, त्याच्यामुळे आहे ना एकदम धोका निर्माण होतो। जवळ आल्यानंतर एकदम भीती वाटते। आरसे असले तर भीती वाटत नाही, आम्ही सनाट निघून जातोय। या आरसे बसवणे गरजेचं आहे। ते नेले कोणीतरी काढून, पण मग ते आता गरजेचं आहे, ते आरसे पाहिजेतच असं आम्हाला म्हणजे बिंदात चालता येतं, दुसरं काही नाही। हां, सरदवाडीचा जो ब्रिज आहे ना, ब्रिज खालचे जे आरसे आहे ना, आम्हाला तिथून दररोज येवा जावं लागत आहे आणि भरेल गाडी असल्यामुळं मग एकदम हे होतं आहे। त्याच्यामुळं आरसे बसवणं गरजेचंच आहे ते। आम्ही दररोज चक्कर राहतो, नाशिकला जाणं, घरी जाणं, टेंभुरवाडी ते नाशिक आमचा डेली अपडाऊन आहे। भाजीपाला काही घेऊन जाणं किंवा MT गाडीला पण तो धोक्यातच आहे। तेवढं आरसे बसवणं गरजेचं आहे। त्या गाड्या आम्ही दररोज डेली वाहतो इथून, तर त्या आरशेची अति महत्त्वाची गरज आहे। त्या आरशे नसल्यामुळं ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, तर आरशे जरूर बसून घ्यावा ही विनंती। मी इथला सरदवाडी इथे राहणार आहे। आपल्या सरदवाडी ब्रिजपासला बायपासला तिथं आरसे फुटलेले आहे, कारण की अपघात जास्त होतात तिथं। अचानक माणूस वरतून आल्यानंतर गाडी दिसत नाही,